मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत करतोय। आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत की गोकुळामध्ये ब्रह्मांड घाट, ब्रह्मांड बिहारी मंदिर, गोलोक धाम म्हणून ओळखलं जातं। असं असणारं हे ठिकाण, याच ठिकाणी ब्रह्मांड बिहारी यशोदा मातेला आपल्या तोंडामध्ये माती खाल्ली, पण माती खाल्लेली दाखवताना ब्रह्मांड दाखवलेले ठिकाण ब्रह्मांड घाट। या ठिकाणी आपण बघत आहोत, त्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। ब्रह्मांड घाट, या ब्रह्मांड घाटामध्ये याच ठिकाणी भगवंतानी गोड अशी लीला केली, आणि ती लीला म्हणजे आपल्या आईला आपल्या मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांड दाखवलं। असा असणारा हा ब्रह्मांड विहारी लीलाधारी, आणि त्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। की सुंदर असं दृश्य मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। निश्चित आपल्याला हे दृश्य आवडेल। पूर्ण भारतभरातील तीर्थयात्रांचं, आध्यात्मिक यात्रांचं आणि तुम्हाला दर्शन घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। निश्चितपणे हा दर्शनाचा लाभ तुम्हाला मिळेल। या ठिकाणी ब्रह्मांड बिहारी, आणि ब्रह्मांड बिहारी ज्यानं ब्रह्मांडाचा नायक असणाऱ्या भगवंतानं मी त्या ठिकाणी आपल्या आईला आपल्या मुखामध्ये ब्रह्मांड दाखवलं। असं असणार हे ठिकाण ब्रह्मांड बिहारी, ब्रह्मांड बिहारी। आणि ह्या ब्रह्मांडी बिहारीच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत। या ठिकाणी बघत आहोत यमुना मैया, आणि या यमुनेच्या तीरावर असणार हे सुंदर दृश्य ब्रह्मांड नायकानं आपल्या मातेला ब्रह्मांड ज्या ठिकाणी दाखवलं की त्याच ठिकाणी रमण रीतीवर खेळता खेळता बलराम दादानी यशोदा माईला सांगितलं, कृष्ण माती खातोय। कृष्णानं माती खाल्ली, त्यावेळी यशोदा माईनं कृष्णाच्या कानाला धरलं, का रे कृष्णा माती खाल्ली का? नाही आई, मी माती नाही खाल्ली। दाखव तोंडात म्हटल्यावर आहा केलं, तर त्याच मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांड या ठिकाणी आपल्या आईला दाखवलं। असं असणार हे सुंदर यमुनेच्या तीरावरचं असणार हे ठिकाण, आणि ही यमुना माई हे आपल्याला दाखवत आहोत। तिलाच दुसरं नाव आहे कालिंदी। तीच भगवंताची पट्ट राण्यापैकी एक असणारी राणी। असं असणारे सुंदर तीर्थक्षेत्र ब्रह्मांड घाट, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड विहारी, आणि या ठिकाणी ब्रह्मांडाच्या नायकाने ब्रह्मांड दाखवलेलं ठिकाण। असा असणारा सुंदर नजारा या ठिकाणी आपण बघत आहोत। ब्रह्मा जी राधा कृष्ण का विवाह करते हुए भंडारी वन में, एक कथा अलौकिक आहे। पुढील व्हिडिओमध्ये आम्ही निश्चित तुम्हाला आणि ही कथा सांगेन। राधा कृष्णाचं लग्न कधी आणि का आणि कसं झालं होतं ते कुणालाच कसं ठाऊक नव्हतं, तर एक गोड कथा पुढं तुम्हाला आम्ही सांगू निश्चितपणे। तर अशा पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या कथांचं, कथा, प्रवचनं, निरूपणं, त्याचबरोबर आमच्या ह्या चॅनलवर वेगवेगळ्या तीर्थांचं आयोजन निश्चित आम्ही आपल्यापर्यंत पोचवू। असा असणारा सुंदर नजारा, सुंदर ठिकाण, अनोखा नजारा, अनोखं दृश्य आपल्यापर्यंत पोचवतोय ब्रह्मांड बिहारी। निश्चित हा आपल्याला व्हिडिओ आवडेल। एक वेळ या अग्रज धामामध्ये, गोकुळामध्ये, ब्रह्मांड घाटावर, आणि हे दृश्य